Hello everyone. Today we'll be discuss about the induction of labor in pregnant woman. Okay, so obstetrics in operations मध्ये जर का आपण बघितलं इंडक्शन ऑफ लेबर म्हणजे की आपण त्या सपोज टुडे विल बी आपल्याला डिलिव्हरी आज करायची मदरची, सो आपण डायलेटेशन रेट बघणार इन मदरचं किती सर्वायकल डायलेटेशन झालेलं आहे. ओके, त्यानंतर इफेसमेंट किती आहे. ओके, हेड ऑफ बेबीचं कुठे आहे, कोणत्या रिजन पर्यंत पोहोचलेला आहे. ओके, सो त्यानंतर आपण करतो डिलिव्हरी ऑफ मदर. ओके, सो ही इंडक्शन ऑफ लेबर आहे म्हणजे की आपण त्यांना इंडक्ट करतोय की आपल्याला कंडक्ट करायची आहे लेबर प्रोसेस. ओके, सो त्याला आपण बोलतो इंडक्शन ऑफ लेबर. सो आपण डेफिनेशन बघणार, आर्टिफिशियल स्टिम्युलेशन्स ऑफ युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स बिफोर स्पॉन्टेनियस ऑनसेट ऑफ लेबर with the purposes of accomplishing successful vaginal delivery. Okay, so artificially करणार आपण हे युट्राइन कॉन्ट्रॅक्शन. ओके, फॉर द आर्टिफिशियली आपल्याला ती स्टिम्युलेशन त्यांना प्रोव्हाइड करायचे फॉर द डिलिव्हरी ऑफ बेबीसाठी. ओके, बिफोर स्पॉन्टेनियस ऑनसेट ऑफ लेबर विथ द पर्पजेस ऑफ अकॉम्प्लिश सक्सेसफुल व्हाजिनल डिलिव्हरी. ओके, आपला मेन मोटिव्ह काय, फॉर द सक्सेसफुल व्हाजिनल डिलिव्हरी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. सो आपण त्या ठिकाणी काय करणार, इंडक्शन ऑफ लेबर ही प्रोसिजर करतो. त्यानंतर इंडिकेशन्स काय काय इंडक्शन ऑफ लेबरचे, लाईक मॅटर्नल, लाईक प्री इक्लॅम्शिया असेल. ओके, त्यांच्यामध्ये आपण करू शकतो PROM काय, प्री रप्चर ऑफ मेम्ब्रेन. ओके, त्यानंतर पोस्टम प्रेग्नन्सी असेल त्यावेळेला आपण करतो. अब्रोटिव्ह प्लासेंट असेल त्यावेळेला आपण करतो. कोरिओ अम्निओसेंटेसिस. ओके, लाईक कोरियन मधून जो अम्निओसेंटेसिस लाईक कोरियन व्हिला असतो. ओके, आणि अम्निओटिक फ्लुइड असतो, त्यातून आपण फ्लुइड काढल्यानंतर आपण टेस्ट करू शकतो. मेडिकल कंडिशन जसं असेल डायबिटीस मेलाइटस, हार्ट. ओके, त्यानंतर रेनल डिसीजेस. ओके, त्यानंतर क्रोनिक हायपरटेन्शन्स. ओके, यांच्यामध्ये आपण हे करतो. फिटल म्हणजे कोणतं आहे, IUFT लाईक इंट्रायुट्राइन फिटल डेट. ओके, इंट्रायुट्राइन फिटल डेट हे आपण फिटलमध्ये करतो, यांच्यासाठी इंडिकेशन बेटर आहे. ओके, सो आपण हे आयडेंटिफिकेशन करू शकतो की मदरला ही डिसीज कंडिशन झालेली आहे, सो आपण ते अवॉइड करणार. ओके, फिटल अनॉमली असेल इनकम्पॅटिबल विथ द लाईफ. ओके, फिटल अनॉमली असेल इनकम्पॅबिलिटी ऑफ द लाईफ. सिव्हिअर इंट्रायुट्राइन ग्रोथ रिटार्डेशन्समध्ये, RH आयसोइम्युनायझेशनमध्ये आणि मायक्रोसोमिया लाईक इंक्रीज इन द हेड सरफेस ऑफ द बेबी. ओके, इंक्रीज इन द वेट ऑफ द बेबी, मायक्रोसोमिया. त्यानंतर कॉन्ट्राइंडिकेशन्स काय आपले, सिव्हिअर डिग्री ऑफ CPD लाईक कॉन्ट्रॅक्टर पेल्विक डिसीज. ओके, डिस्प्लेक्झिया. मेजर डिग्री ऑफ प्लासेंटा प्रिव्हिया, ट्रान्सफर्स लाय असेल. ओके, आपण बघितलेले ट्रान्सफर्स लाय. प्रिव्हियस क्लासिकल सिझेरियन सेक्शन. प्रिव्हियसली क्लासिकल सिझेरियन सेक्शन झालेलं असेल मदरचं, सो आपण त्यामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन करतो. मायोक्टॉमी. त्यानंतर प्रिव्हियस ऑफ 2 LS झालं असेल मदरमध्ये, सो आपण इंडक्शन ऑफ लेबर ही करत नाही. इंडक्शन ऑफ लेबर आपण क्या करतो, फर्स्ट टाइम ऑफ प्रेग्नन्सी असेल मदरमध्ये किंवा सेकंड टाइम ऑफ प्रेग्नन्सी असेल मदरमध्ये, सो आपल्याला जो टाइम ड्युरेशन आहे लेबरचा तो आपल्याला डिक्रीज करण्यासाठी फर्दर आपण स्टिम्युलेशन प्रोव्हाइड करणार त्यांना आणि डिलिव्हरी ऑफ बेबी किंवा फिटसची करणार आपण. त्यानंतर ग्रँड मल्टिपॅरिटी. ओके, म्हणजे ज्या नंबर ऑफ प्रेग्नन्सी असेल त्याच्यामध्ये प्रेझेंट 3 ते 4 वेळेस ते प्रेग्नंट झालं असेल त्यांच्यामध्ये आपण हे करत नाही. ॲक्टिव्ह जेनेटल हर्ब्स. ओके, त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी टू इन्क्लुडिंग एजंट्स. त्यानंतर रिस्क ऑफ इंडक्शन्स काय, रिस्क ऑफ इंडक्शन लाईक फेल्युअर लिडिंग टू सिझेरियन सेक्शन, युट्राइन हायपरस्टिम्युलेशन्स, फिटल डिस्ट्रेस ऑर डेथ, रप्चर ऑफ युटेरस. त्यानंतर इंट्रायुट्राइन इन्फेक्शन्स होऊ शकतं. ओके, लाईक फिटल डिस्ट्रेस किंवा डेथ सुद्धा होऊ शकते फिटसची फॉर फेल्युअर ऑफ टू लिडिंग आपल्याला सिझेरियन सेक्शन करत असेल. त्यानंतर रप्चर ऑफ युटेरस सुद्धा त्या ठिकाणी रप्चर होऊ शकतं. इंट्रायुट्राइन इन्फेक्शन होऊ शकतं, सेप्सिस असेल. ॲट्रोजेनिक डिलिव्हरी जसे की प्रीटर्म इन्फंटमध्ये होऊ शकते. प्रेसिपिटेट डिस्फंक्शनल लेबर असेल त्यांच्यामध्ये सुद्धा, इंक्लुडिंग ऑफ रिस्क ऑफ ऑपरेटिव्ह व्हाजिनल डिलिव्हरी असेल त्यांच्यामध्ये.
इन्क्लुडिंग ऑफ रिस्क ऑफ बर्थ और ट्रोमा असेल तर, ओके, इन्क्लुडिंग ऑफ रिस्क ऑफ पोस्टपार्टम हेमोरेज इन मदर. ओके, सो रिस्क ऑफ इंडक्शन्स हे आहे. अडर्स इफेक्ट आपण बघितले सुद्धा की सिस्टोल लाईक क्रायटेरिया फॉर इन्क्रीजिंग 10% increasing 10 concentration in 20 minutes. Okay, Dinoprostol like tachysystole incidence rate is 32% of the misoprostol. Tachysystole is incident rated intravaginal gel or the tablet 31 to 49% or oral crush from the 16 to 22%. लाईक आपण जे वजनल टॅबलेट इन्सर्ट करतो किंवा डायलेटेशन जे जेल आपण करणं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी जे जेल अप्लाय करतो, सो ते कोणते कोणते मिझोप्रोस्टल आणि डायनाप्रोस्टल त्यांच्यामध्ये कंटेंट असतो. ओके, सो ते काय करणार 31 इंट्राव्हेनल जर का आपण अप्लाय केला किंवा टॅबलेट अप्लाय केली, सो 31 to 49% ऑफ चान्सेस आहे टॅकिसिस्टल होण्याचे. म्हणजे टॅकिसिस्टल म्हणजे काय की कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप इन्क्रीज होणार त्यांच्यामध्ये आउट ऑफ 10च्या वरती. त्यानंतर हायपर स्टिम्युलेशन लाईक क्रायटेरिया एक्झिक्युटेड लाईक युट्राइन रिस्पॉन्स, टॅकिसिस्टोल like considering fetal heart rate, tracing late declarations, fetal tachycardia like increase in heart rate in 160 breath per minute. So dinoproston or hyperstimulations of incident rate किती आहे 17% of misoprostol. Hyperstimulations rate is incidence of intravaginal gels or tablet of 8% or oral crush from the or tablets are like 1 to 2%. Intrauterine rupture is VABC like risk of 2.5% in trial of labor of after surgery. प्री ओके, सो यानंतर आपण स्टॅब्लिश ऑफ इंडिकेशन्स क्लिअरली. ओके, इन्फॉर्म द कन्सेंट. ओके, म्हणजे प्री रिक्वेसाइड्स. ओके, प्री रिक्वेसाइड्स म्हणजे की बिफोर द इंडिकेशन्स आपण काय करणार इन्फॉर्म कन्सेंट घेणार. स्टॅब्लिश ऑफ इंडिकेशन क्लिअरली. ओके, त्यानंतर कन्फर्मेशन त्यांना अबाउट देणार फॉर गेस्टेशनल एज, assessment of fetal size and presentations, pelvic assessment. Okay, and cervical assessment of the Bishop score आपण मेजर करणार. ability of train personally. ओके, त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ बिशप स्कोर. आपण बिशप स्कोर मध्ये काय बघणार डायलेटेशन रेट किती आहे 3 आउट ऑफ किती आहे. ओके, त्यानंतर इफेसमेंट आपण बघणार त्या ठिकाणी चेक करणार. ओके, 0 to 3 आपण त्यामध्ये नंबर देणार. स्टेशन्स ऑफ ते चेक करणार. ओके, 0 to 3 पर्यंत आपण त्यांच्यामध्ये नंबर देऊ शकतो. कन्सिस्टन्सी आपण चेक करणार. फी मीडियम आहे की सॉफ्ट आहे. पोझिशन ओके, पोस्टेरियर मिड और अँटिरियर आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ इंडक्शन ऑफ लेबर लाईक नॅचरल मेथड आहे आणि केमिकल मेथड आहे. नॅचरल मेथड म्हणजे जसं की ब्रेस्ट आणि पल स्टिम्युलेशन्स असेल. ओके, सेक्शुअल इंटरकोर्स असेल, मेम्ब्रेन ऑफ स्ट्रिपिंग असेल. ओके, ॲम्निओटॉमी. ओके, ॲक्युपंक्चर और ॲक्युप्रेशर्स असेल. ओके, हे नॅचरल मेथड झाली. आता मेकॅनिकल मेथड कोणची बलून कॅथेटर आपण अप्लाय करतो फॉर द वजानामध्ये. ओके, त्यानंतर इन्फ्लाम करणार आणि अटॅच करणार फॉर द लेग ऑफ द मदर. ओके, लॅमिना टेंट आपण अप्लाय करणार. ओके, सिंथेटिक ऑस्मोटिक डायलेटर्स आपण ते करून आपण डायलेटेशन रेट आपण इन्क्रीज करू शकतो. ओके, कॉन्सन्ट्रेशन रेट त्या ठिकाणी आपण सुद्धा इन्क्रीज करू शकतो. केमिकल्स म्हणजे कोणते कोणते आहेत नॉन हार्मोनल लाईक हर्ब्स, इव्हनिंग प्रायमोझोल ऑइल असेल. ओके, त्यानंतर हिमॅटोपॅथिक प्रिपरेशन असेल. ओके, एनिमाज असेल और कॅस्टर ऑइल असेल. हार्मोनल कोणते कोणते ऑक्सिडोसिन ही टॅबलेट असेल, इंजेक्शन असेल, प्रोस्टाग्लॅन्डिन असेल लाईक PGA2, मिझोप्रोस्टल असेल, रिलॅक्सिन असेल, नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रिक ऑक्साईड डोनर्स असेल, त्यानंतर मेफिप्रोस्टोन असेल. ओके, हे हार्मोनली काय करतात की स्टिम्युलेशन प्रोव्हाइड करतात युटरसला आणि कॉन्सन्ट्रेशन रेट ही इन्क्रीज करतात. ओके, त्यानंतर स्ट्रिपिंग ऑफ द मेम्ब्रेन. Stripping of the membrane of cause of increase in the activity of phospholipase and the prostaglandins as well as the causing of mechanical dilatation of the cervix, which replace the prostaglandins in the membrane are the stripped by the inserting the examination of finger through the internal cervical os. Okay, and the moving in the circular direction and to detach the inferior pole of the membrane from the lower uterine segment of evidence of C. Okay, so यामध्ये काय करणार स्ट्रिपिंग काय करणार आपण की जे पण इन्क्रीज इन द रेट ऑफ काय करणार ॲक्टिव्हिटी फॉस्फोलिपेज अँड द प्रोस्टाग्लॅन्डिनमध्ये. ओके, सो आपण हे कोणतं डायलेटेशन करू शकतो मेकॅनिकल डायलेटेशन ऑफ सर्विक्समध्ये. ओके, आपण काय करणार की स्ट्रिप बाय इन्सर्ट करणार आपण डायरेक्ट एक्झामिनेशनसाठी. फिंगर आपण इंटरनल सर्व्हिकलमध्ये इन्सर्ट करणार आणि मुव्हिंग करणार फॉर सर्क्युलर डायरेक्शनमध्ये. ओके, सो आपल्याला त्या ठिकाणी लोअर युटराइन सेगमेंट त्या ठिकाणी डिटॅच होणार. ओके, आणि फिल होणार.
रिक्स ऑफ द टेक्निक इन्क्लुडिंग लाईक इन्फेक्शन, ब्लिडिंग, ॲक्सिडेंट, रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. ओके, याची रिक्स सुद्धा आहे ह्या प्रोसिजरची, ह्या टेक्निक यूज करण्याची. कोणत्या कोणत्या इन्फेक्शन होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकते, ॲक्सिडेंटल रप्चर होऊ शकतं. ओके, त्यानंतर पेशंटला डिस्कम्फर्ट सुद्धा होऊ शकतं. ओके, कॉकरेन्स ऑफ रिव्हर्स होऊ शकते. ओके, कॉन्क्लुडिंग ऑफ स्ट्रिपर ऑफ द मेम्ब्रेन alone and does not the seam of the procedure produce clinically important benefits, but when you use to adjust the dose of seem to associate with the lower mean dose of the oxytocin needed as the increase in the normal vaginal delivery. ओके, सो आपण त्या ठिकाणी काय करणार, डोस ऑफ ऑक्सिटोसिनचा तो डिक्रीज करणार. ओके, फॉर द नॉर्मल vaginal डिलिव्हरीसाठी. ॲम्निओटॉमी म्हणजे काय? ॲम्निओटॉमी म्हणजे की हायपोथिसाइज द ॲम्निओटॉमी इंक्रीजिंग द प्रोडक्शन्स ऑफ और कॉजेस ऑफ रिलीज ऑफ prostaglandins locally. So it is a risk of associated with this procedure. So including in the umbilical cord prolapse होऊ शकते यामध्ये ॲम्निओटॉमी मध्ये, or the compression होऊ शकतं, and the maternal and the neonatal infection त्या ठिकाणी होऊ शकतं. fetal heart rate declaration होणार, decrease the fetal heart rate, bleeding from the placenta previa. ओके, प्लासेंटा म्हणून ब्लीडिंग सुद्धा होऊ शकते, and the low lying of the placenta and the possible fetal injury. सो बलून कॅथेटर काय आहे, या ठिकाणी बघा बलून कॅथेटर इन्सर्ट करणार. ओके, इट इज अ attached repair of devices in place with the two balloons implant. Okay, the uterine balloon is the internal os and the cervico-vaginal balloon at the external os. Okay, prostaglandins, it is a mechanism of action act at the cervix to enable ripening of the number of different mechanisms. They alter the extracellular ground substances of cervix, and the prostaglandins is increasing the activity of the collages in the cervix. So they cause the increase in the elastase, glycominoglycine, okay, dermatan sulfate, and the hyaluronic acid levels in the cervix. So a relaxation of the cervical smooth muscles facilitate dilatation. Okay, कोणते कोणते इंक्रीजिंग करणार कॉजेस ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन्स सोबत ग्लायकोसामिनोग्लायसिन, ओके, डर्माटॅन सल्फेट असणार आहेत, आणि हायलोरोनिक ॲसिड लेवल असणार आहे की इन्क्रीज इन द dilatation rate of the cervix. Okay, so prostaglandins allow for the increase in the intracellular calcium levels, causing contractions of the myometrium muscles. So risks associated with the uses of prostaglandins, including in the uterine hyperstimulations and the maternal side effect such as nausea, vomiting, diarrhea, and the fever. Currently, two prostaglandins analogs are available for the purposes of cervical ripening. Dinoproston gel, okay, Serviprime 0.5 mg, and the Dinoproston insert like Primiprost like 10 mg आपण insert करणार. Okay, त्यानंतर टेक्निक फॉर प्लेसमेंट ऑफ द डायनाप्रोस्टन जेल्स. ओके, डायनाप्रोस्टन जेल आपण कसं प्लेसमेंट करणार, त्यामध्ये पेशंट सिलेक्शन असेल, पेशंट इज एफरेबल, ओके, नो ऍक्टिव्ह व्हाजिनल ब्लीडिंग इज प्रेझेंट, fetal heart rate tracing and the reassuring. Okay, so patient give information consent and the Bishop score is increasing 4. Okay, bring gel to room temperature before applications per manufacturer instructions. So initiated काय fetal heart rate and the tonometry start will be 15 to 30 minutes before the gel insertion. Okay, आपल्याला monitoring करायची आहे fetal heart rate, and the continue monitoring for the 30 to 120 minutes after the technique or insertion of technique. Okay, so it is use one syringe of gel, okay, 0.5 mg, introduce gel into the cervix just below level of the internal os. Intracranial is performed over posterior fornix, okay, leaking or posterior of fornix. So patient remains supine for the 30 minutes after the procedure. So dosing, it is a repeated every 6 hours or up to 3 doses in 24 hours मध्ये. Endpoint of Bishop score of 8 or greater, strong uterine contraction. So during during the interactions, wait 6 to 12 hours before the starting of pitocin like oxytocin. So prostaglandin E2 gels ह्या टाईप मध्ये असतं. सो आपण डायरेक्टली जेल अप्लाय करू शकतो इंटरनल व्हाजिनल पोस्टमध्ये. ओके, सो ह्या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. ओके, सो तुम्हाला काही डाऊट असेल, ओके, सो आपल्या ह्या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. ओके, आपला टॉपिक होता इंडक्शन्स ऑफ लेबर. ओके, तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेल, मी असं माइंडमध्ये कॅप्चर करतो. ओके,
तुम्ही प्रॉपरली स्टडी करा, बिकॉज ऑफ तुमची एक्झाम सुद्धा या ठिकाणी येणार आहे. ओके, सो हा प्रॅक्टिकल बेसिस क्वेश्चन आहे. ओके, हा तुम्हाला विचारू शकतात की विच टाईप ऑफ मेडिसिन यूज करणार आपण इंडक्शन ऑफ लेबरमध्ये. इंडक्शन ऑफ लेबरमध्ये कोणते प्रोस्टाग्लॅंडिन असेल. ओके, त्यानंतर आहे मिझोफ्रेस्टल आणि इपिनोस्टॉल. ओके, त्यानंतर ऑक्सिटोसिन्स, ओके, पिटोसिन्स हे ड्रग्स त्या ठिकाणी यूज करतात फॉर द इंडक्शन ऑफ लेबर. ओके, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.